नमस्कार मित्रांनो, आता आम्ही प्रभाग क्रमांक 11 मधील भीमशक्तीनगर मध्ये आहे। इथे आमचे उमेदवार आहेत अविनाश जोगदंड आणि शलाका कोंडेवर पुस्तक चिन्हावर उभे आहेत। आणि यांनी मला असा प्रॉब्लेम सांगितला की या विभागातला की या ठिकाणी प्रत्येक वेळी फक्त आश्वासनं दिली जातात, लोक निवडणुकीच्या वेळी येतात आणि निवडणुकीनंतर काय परत फिरकत नाहीत। त्यामुळे इथे वर्षानुवर्षे इथे लोकांचे रहिवाशांचे प्रॉब्लेम आहेत। कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, तुमचं शौचालयाचा प्रश्न आहे आणि एकंदरीत परिस्थिती तुम्ही जर बघितली आतमध्ये आपण जाऊ सगळं तर भयानक परिस्थिती आहे। कसे कसे प्रश्न येतात, कसं फसवलं जाते लोकांना? फक्त ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस येतात, आम्ही तुम्हाला अमुक गोष्टी करून देऊ, घर बांधून देऊ, तुमचे सगळे जे काय मूलभूत प्रश्न आहेत सगळे पत्र्याची घर अजूनही दिसत आहेत। सगळे पत्र्याचेच घर आहेत। आतमध्ये जाताना सर कुठल्याही कसल्याही प्रकारची रस्त्याची व्यवस्था नाही। येथे शौचालयाचा मोठा गंभीर असा प्रश्न आहे, येथे पाण्याचा प्रश्न आहे, येथे गटार तुंबली जातात आणि ते गटाराचं पाणी थेट सर घरामध्ये येतं। घरामध्ये पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी दुर्गंधी होते किंवा तिथं रोगराई निर्माण होते। रोगराई निर्माण झाल्यानंतर सर तिथं मोठा म्हणजे मनुष्यहानी होण्याचं इतकं म्हणजे तुम्हाला हे दाखवतो मी पत्र्याची घरं बघा, कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवतो। वर्षानुवर्ष ही घरं पक्की होतील अशा आशेला लोकांना लावलेलं आहे। वर्षानुवर्ष तुम्हाला पक्क्या घरामध्ये राहायला मिळेल, पक्क्या घरामध्ये जाताना असं सांगितलं आहे। पण ह्या पक्क्या घराच्या गप्पा फक्त इलेक्शनच्या वेळेस पकवल्या जात आहेत, त्याच्यानंतर काय नाही। तुम्ही या विभागाचे उमेदवार आहात, तुम्हाला काय वाटतंय? ह्या सगळ्या समस्या थेट आपल्याला वरच्या लेवलला आपल्याला पोहोचवायच्या आहेत आणि आपण फॉलोअप घेऊन ते करून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, जोपर्यंत म्हणजे इथं मला बरेचसे निळे झेंडे दिसले, एक पिवळा झेंडा दिसला, तुम्हाला माझं स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही आता जरा बुद्धीचा उपयोग करा, डोक्याचा उपयोग करा। निळा झेंडा, पिवळा झेंडा, भगवा झेंडा, हिरवा झेंडा, पांढरा झेंडा हे झेंडा बघून मत देणं बंद करा। जात धर्म पक्ष, जात धर्म भाषा प्रांत हे बघून मतदान देणं बंद करा, नाही तर तुमची ही परिस्थिती सुधारणार नाही। परदेशामध्ये जात धर्माच्या आधारावर मतं मागत नसतात, ते विकासाच्या नावावर मागतात। तशीच तुम्ही मतं दिली पाहिजेत विकासाच्या नावावरती। हे बघा, हे तुम्हाला बोळी दाखवतो। हे बघा, ही परिस्थिती आहे। म्हणजे जातीच्या माणसाला मतं देता देता लोकांची माती कशी होते, धर्माच्या माणसांना मतं देता देता माणसांची परिस्थिती जनावरांपेक्षा कशी बिकट होते याचं हे उदाहरण आहे। माझ्यासोबत इथले काही रहिवाशी पण येतं। ताई, दरवेळी निवडणूक आल्या की ते लोक सांगत असतील आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू, नंतर काय होतं? आता हे अजूनही तुम्ही पत्र्याच्या घरात राहताय, कसं काय? देतो म्हणते तो उठा मतदान द्या, नंतर त्याला देतो बनवून घर आम्ही परत येतच नाही कोणी 5 वर्ष येतच नाहीत। अशी करते हा, पाया पडतात। हा, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या। त्यांच्याकडे गेले की अशी करते, हा, काम पण नाहीत लावत, हा, काम पण नाही, हा ना? काय करायचं त्यांच्याकडे गेलं